आणि आता पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज। पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळच्या घरावर छापेमारी पाहायला मिळते। छापेमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधील घरात बंदुकीच्या गोळ्या सापडलेल्या तर सातबारे, विविध जमीन या संदर्भातली कागदपत्र सापडलेली आहे। मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्सही पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। घायवळच्या नावावरील अनधिकृत बांधकामं आणि मालमत्तांची आता चौकशी होणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, आपण पाहतोय पोलिसांनी छापेमारी केलेली आहे, या छापेमारी संदर्भातली सविस्तर माहिती। सेजल, अगदी बरोबर आहे। गुंड निलेश घायवळ पसार झालेला आहे आणि या संदर्भात आता पोलिसांनी निलेश घायवळवर कारवाई करण्यासाठी वेग वाढवलेला आहे आणि गेल्या 2 दिवसापासून गुंड निलेश घायवळचं जे कोथरूडमधील घर आहे या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीत पोलिसांना मोठ्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत। त्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या सापडलेल्या आहेत, त्याचबरोबर सातबारे, साठेखत आणि जमिनी संदर्भातील कागदपत्र पोलिसांना सापडलेले आहेत। त्याबरोबरच सर्वात अधिक चर्चेत असलेल्या मराठवाड्यातील पवनचक्की संदर्भातील फाईल्स देखील पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि पुणे पोलिसांकडून पुणे महानगरपालिकेला पत्र देण्यात आलेलं आहे की निलेश घायवळचं पुण्यामध्ये कुठे काही अनधिकृत बांधकाम आहे का किंवा निलेश घायवळने कोणत्या कर चुकवलेला आहे का याची देखील पोलिसांनी माहिती मिळवलेली आहे आणि पुणे पोलीस आणि पुणे महापालिका संयुक्त कारवाई करत आता ज्याप्रमाणे अंधेकर टोळीची अनधिकृत बांधकामं पुणे। अगदीच अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहतोय पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळच्या घरावर आता छापेमारी केलेली आहे।